महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं वादळ येण्याची शक्यता। बारामतीच्या गाडीत बसणार, अमरावतीचं तिकीट काढणार, पुण्याला चाललोय म्हणणार आणि अमेरिकेत उतरणार, त्यालाच शरद पवार म्हणतात। इमॅजिन करा दादांची अशी एक रीएंट्री झाली तर संपतील फडणवीस। लक्षात असू द्या, 9 तारखेला दादा कमबॅक करणार। अजित दादा अख्ख्या देशाचे राजकारण हलवून टाकतील। सर्वात मोठा गमिनी कावा होईल। आम्हालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला वाटेल की अजितदादांना शरद पवारांनी लपवलं आहे। शरद पवार जसे दिसतात तसे ते नाही, त्यांना या गोष्टीचा खूप अनुभव आहे। खरे मास्टरमाइंड आहेत। पण आम्हाला असं दिसतंय की देशामध्ये परिवर्तन होणार आहे। दादांच्या जीवाला धोका आहे असं त्यांना समजल्यामुळे त्यांनी शहा, मोदी, फडणवीसांपासून त्यांना लपवलं आहे। या तिघांना कदाचित विसर पडला असेल, ते म्हणजे शरद पवारांचा नाद म्हणजे दाऊदचा नाद। भले भले आले आणि भले भले गेले, पण या माणसाचा अंदाज चांगल्यांना आजपर्यंत लागला नाही। अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाचं डोकं आता पुन्हा एकदा वर आलेलं आहे। शरद पवारांनी आज जे एक स्टेटमेंट केलंय, एक विधान केलेलं आहे, ते अगदी थेट केलेलं आहे आणि त्यामुळे हा संघर्ष आता वाढणार याची लक्षणं दिसू लागली आहेत। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या संघर्षाला 2014 पासूनची एक पार्श्वभूमी आहे, ती नेमकी काय आहे, पण त्यामध्ये कळीचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे 2 राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा। या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरनं दोन्ही राष्ट्रवादीतले नेते जे आहेत ते वेगवेगळे दावे करतायत। शरद पवार गटाकडनं अगदी थेटपणाने असं सांगण्यात येत आहे की अजित पवारांच्या बरोबर आमच्या अनेकदा विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बैठका झाल्या। या बैठका अंतिम चर्चेपर्यंत आमच्या आलेल्या होत्या। याच्यामध्ये कोण राज्यातला कारभार बघणार, कोण देशातला कारभार बघणार, म्हणजे राष्ट्रीय कारभार कोण बघणार, महाराष्ट्रातला कारभार कोण बघणार, याची आखणी सुद्धा आमची या बैठकांमधनं झालेली आहे, असे दावे हे शरद पवार गटाकडनं करण्यात आले। अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील यांनी या मुद्द्यांचा स्पष्ट शब्दामध्ये इन्कार केलेला आहे की अशी कोणतीही चर्चा ही अजित पवारांच्या बरोबर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची झालेली नाही। आता या सगळ्यामध्ये उडी घेतली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, अशी स्थिती असती तर अजित पवारांनी याची आम्हाला कल्पना दिली असती। अशा पद्धतीचं विधान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यानंतर आज शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाला काउंटर करणारं विधान केलंय। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये शरद पवार यांनी हे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे सगळे जे मुद्दे होते ते झुगारून लावलेले। पण मुद्दा असा आहे की आता हे सगळा संघर्ष आता डोकं वर का काढतोय, हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना निश्चित प्रश्न पडला असेल। मुळामध्ये शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला संघर्ष किंवा यांच्यातला शह हा काही नवीन नाही आहे। एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये जे दिसतं तसं राजकारण कधीच नसतं। जे दिसत नाही तिथे खरं राजकारण सुरू झालेलं असतं। आज तुम्ही 2014चा जर का इतिहास बघितला 2014 पासून, कारण 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी असा एक उल्लेख केला होता की आता शरद पवारांचं राजकारण संपलेलं आहे आणि तिथनं शरद पवारांनी ही सगळी चाल काय आहे ती ओळखलेली होती। मग जे काही 80 तासाचं सरकार त्यावेळेला झालं त्याच्यावर खूप चर्चा झाली, खूप टीका झाली, खूप हेटाळणी झाली आणि यातनं देवेंद्र फडणवीसांना त्याचा खूप मोठा फटका बसला। खरं तर त्याच्यानंतर मग अजित पवारही अनेकदा म्हणाले की या सगळ्या मागे शरद पवार यांचाच हात होता म्हणजे त्यांनीच आम्हाला पाठवलेलं होतं। पण असं काय घडलं की ऐनवेळी शरद पवार
पवारांनी या गोष्टीतनं युटर्न घेतला हे मला अजूनही कळलं नाही. देवेंद्र फडणवीसांना याचा फटका बसला आणि मग महाविकास आघाडीची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीसांचं जे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न होतं ते दुभंगलं, ते पूर्ण होऊ शकलं नाही आणि त्यांना सत्तेच्या बाहेर विरोधी बाकावर बसावं लागलं आणि मग देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता झाले. हा सगळा इतिहास. याच्यातनं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो ना की बुद्धिबळाच्या पटलावर आपण एक चितपट केलेलं आहे, ते देवेंद्र फडणवीसांना त्यांनी चितपट केलं. पण मग आता ह्या सगळ्याचा ज्याला म्हणतो ना आपण राजकारणामध्ये शेवटी सगळ्याचा एक राग मनामध्ये ठेवून राजकारण होत असतं. आता कधीतरी याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे. ज्याला सुडाचं अगदी आपण राजकारण म्हणूयात नको, पण राजकारणामध्ये असे डाव खेळले जातात की आज तुम्ही मला हे केलंय, आता मी उद्या तुम्हाला सत्तेवरनं हटवू शकतो. आणि अशा पद्धतीचा खेळ 2022 मध्ये आपल्याला बघायला मिळाला की ज्याच्यातनं शिवसेना ही फुटली. म्हणजे महाविकास आघाडीमधनं शिवसेनेतनं 40 आमदारांचा एक गट बाहेर पडला जो भाजपला मिळाला. हे सगळं जरी झालं तरी देवेंद्र फडणवीसांना जे काही शरद पवारांची सद्दी ही संपवायची होती, कमी करायची होती, यासाठी अजित पवार आपल्या बरोबर असणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एकीकडे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आपण म्हणूयात हे प्रयत्न चालू होते की अजित पवारांनी आपल्या बरोबर यावं. अजित पवार आपल्या काकांच्या बरोबरच्या राजकारणाला कंटाळलेले होते आणि मग ती सगळी एक नाराजी घेऊन अजित पवार फायनली आपल्या काकांना सोडून बाहेर पडले. आणि याच्यातनं मग मात्र शरद पवारांच्या राजकारणाला कुठेतरी एक ब्रेक लागल्यासारखा बघायला मिळालं. म्हणजे इथे डाव जिंकला तो फडणवीसांनी जिंकला. असे 2 ते 3 घटना आपण बघतोय. 2 घटनांमधनं शरद पवारांनी डाव टाकला, तो शरद पवारांनी जिंकला. या सगळ्या घटनांतनं देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला, तो देवेंद्र फडणवीसांनी जिंकला. अशा पद्धतीचं एक युद्ध ज्याला आपण म्हणूयात ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 2014 पासून सुरू आहे. आता अजित पवारांच्या निधनाच्या वेळी नेमकं झालं काय? अजित पवारांच्या अकाली निधनामुळे ही सगळी गणितच बदलली आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आलं की आता जर का हे विलिनीकरण झालं तर या सगळ्याचे कंट्रोल हे शरद पवारांकडे जातील. आणि म्हणून मग 24 तास 72 तास उलटतात न उलटताच तोच. देवेंद्र फडणवीसांनी काही समोर येऊन सगळ्या घडामोडी घडवलेल्या आहेत का? तर अजिबात नाही. दिसताना आपल्याला दिसलेलं आहे की प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि मग ते असं म्हणाले की हे कंट्रोल सगळे शरद पवारांकडे जाऊ शकतात जर का 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर. तिथे देवेंद्र फडणवीसांचा रोल सुरू होतो. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तातडीनं या गोष्टीला वेग द्या. म्हणजे आता काही गोष्टींची टीका ही होऊ शकते पण त्याला इलाज नाही आहे, पण याला वेग द्या. इथे फडणवीस पडद्यामागे राहून फडणवीसांनी हा डाव टाकला आणि तो जिंकला. ज्याला आपण म्हणतो ना बुद्धिबळासारखं आहे, कोण पहिली चाल खेळतं आणि कोण जिंकतं याच्यावर हे सगळं आहे. जसं शरद पवारांनी काही चाली खेळल्या आणि चितपट केलं देवेंद्र फडणवीसांना, तसं देवेंद्र फडणवीसांनी काही चाली खेळल्यात आणि चितपट केलंय शरद पवारांना. हा जो काही सगळा सिलसिला आपण बघतोय 2014 पासून, त्याचा सिलसिला हा आत्ताच्या अजित पवारांच्या या निधनानंतर ज्या 72 तासामध्ये घडला त्यातला पडद्यामागचा जो सगळा भाग आहे तो देवेंद्र फडणवीसांनी सांभाळलेला होता. आणि म्हणून मी म्हटलं की पुन्हा एकदा आता या महाराष्ट्राला शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाची पुन्हा एक बाजू आपल्याला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल हे निश्चित आहे.